जात आहे. हे 4000 विद्यार्थी तुम्ही त्यांना जे सांगत आहे की हे फ्रॉड आहे ना, हे सर्व फ्रॉड आहे, SIT चौकशी करा, ठीक आहे. यांनी 30 ते 35 लाख रुपये दिले है ना, असं तुम्ही पेपरची कटिंग काहीतरी दाखवत आहे. पेपरची कटिंग, हे कटिंग ते कटिंग है ना. पेपरची कटिंग तुमच्या सरांना विचारून बा, पेपरची कटिंग चालते का म्हणा, विक्टिम म्हणून किंवा याचं सबूत म्हणून चालते का? एखाद्याची पेपरची कटिंग सबूत म्हणून ग्राह्य धरले जाते का? ते कोणी काय सांगितलं तर ग्राह्य धरलं जाते का? कोणी मला सांगितलं ग्राह्य धरलं जाते का विचारायचं. तर तुम्ही या 4000 विद्यार्थ्यांना तुम्ही जे म्हणत आहे, 4000 विद्यार्थी तुम्ही म्हणत आहे की हे फ्रॉड आहे, चौकशी बसवा, 30 ते 50 लाख रुपये आहेत, तुम्हाला लाज मिळायला पाहिजे, लाज. का बरं समजून घ्या. आता या 4000 पैकी एक सर्व्हिसमॅन आहेत, त्यांनी मला कालच फोन केला होता. एक सर्व्हिसमॅन दिव्यांग आहे. काही महिला, एक मला वाटते एक महिला, ती प्रेग्नेंट महिला आहे, तिने मला फोन केला. दिव्यांग आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, प्रेग्नेंट आहे, आणि इतर जे आपले इतर MPSC स्टुडंट ज्यांनी मेन्स दिल्या राज्यसेवेपासून, राज्यसेवा कंबाईन, आणि तुम्हाला प्रूफ पाहिजे तर तुम्हाला आता तोंडावर फेकून मारून तुम्हाला आता मागा फक्त. तुम्ही या लोकांना म्हणताय फ्रॉड आहे. कोणाला माहिती आहे का? एक दिव्यांग व्यक्तीला फ्रॉड म्हणताय तुम्ही, ज्याच्यात ऑलरेडी काहीतरी कमतरता बिचारायची, त्याला काहीतरी दिसत नाही, त्याचे हातपाय तुटून आहे बिचारायचे, त्याला काय प्रॉब्लेम झालेला आहे. ज्या व्यक्तीने देशसेवा केलेली आहे, लायकी आहे तुमची आंदोलन करायची. प्रेग्नेंट लेडीज, तुम्ही तुमच्यात माणुसकी नाही आहे. मग तुम्ही या लोकांना म्हणता यांच्या SIT चौकशी बसवा, यांनी 35 लाख रुपये दिले. अरे हे जे एक मुलगी होती ना याच्यामधली, त्यांच्या घरी खायचे वांदे बिचाऱ्यांचे, तिची आई रडून सोबत 35 लाख रुपये दिले म्हणून, विकत गेल्या पोस्ट म्हणून. किती नालायक लोक तुम्ही. फ्रॉड आहे. फ्रॉड शब्द काय तुम्हाला माहिती आहे का होते फ्रॉड म्हणजे? आणि हे MPSC मेन्स दिलेले विद्यार्थी आहे. बरं तुमच्याकडे पोलीस भरती, तलाठीवाले पोरं, सदस्याचे विद्यार्थी नाही. तुमच्या शिक्षकाने तरी मेन्स दिल्या केवढ्या विचारून घ्या. तोंडात तुम्हाला सांगत आहे. खूप तवला होता तुमच्यासमोर. अरे घमंड तुटून जाते. दुर्योधनचा घमंड नाही आला, तुम्ही काय आले? परीक्षा कॅन्सल नाही झाली पाहिजे, पण जे याच्यात आरोपी आहे, कोणी याच्यात फ्रॉड केला असेल तर ते सापडले पाहिजे. पोट्टे म्हणे 20 लाख 25 लाख रेट होता, पण एकाही पोट्ट्यापाशी त्याचं ऑथेंटिक प्रूफ नाही आहे. काही जर भ्रष्टाचार झाला कुठून नाही कुठून गोष्ट लीक होते. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. म्हणून कुठून तरी बाहेर आली असती, कोणाची तरी रेकॉर्डिंग आली असती, कुठं पेपर घेते, कोण होय, जसं मागं सांगितलं असं जर तुम्हाला एखादा सापडला, कोणी जर म्हणते तलाठीच्या परीक्षेत पैसे देऊन लागते, तो पैसे आहे का म्हणते त्या पैसे, होच म्हणायचं. त्याचे कॉल रेकॉर्ड करायचे, त्याला भेटायचं, पैसे घेऊन जायचं, आणि अँटी करप्शन 10 टाकून लेखायची, नड्डी पिचकाची. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी पकडून देतो. फक्त माहिती द्या. आजच्या दिवशी इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चक्रव्यूहमध्ये विद्यार्थी घुसला की घुसले नाही. आता यामध्ये सगळे सक्सेस होऊन बाहेर पडत नसतात. काय जाणार, यातून अपयश येणार आहे, फ्रस्ट्रेशन येणार आहे. तर अपयश आलं, फ्रस्ट्रेशन आलं. आज या ठिकाणी ज्या विद्यार्थी 100च्या आत मार्क आहेत, हा जर मागणी करत असेल परीक्षा कॅन्सल व्हावी, म्हणजे लहानपणी आपण गोटे खेळायचो बघा, आणि गोटे खेळताना व्हायचं काय की या ठिकाणी आपल्या गोटे आपण हारायला लागलो की मध्ये वरडायचो घोळ म्हणून, आणि मग सगळं गडी त्या गोट्याच्या रिंगणावर गोल गोल होऊन पडायचं, आणि पाहिजे अशा वरबडून या गोट्या आपण घ्यायचो. मुद्दा काय आहे की या मुद्द्याला भरकटू नका. काय फालतूपणा, हेडेपणा करून राहिले. आंदोलन करू, गव्हर्नमेंटला शिवा, हे ते काय करायचं आहे? अरे जाऊ दे त्यांना. ते जर जातील तर तुमचा रस्ता मोकळा होईल. हे तगडे पोरं आहे, राज्यसेवा मेन्सचे पोरं आहेत, साधे पोरं नाही. हे कंबाईन मेन्सचे पोरं आहे, साधे पोरं नाही आहे. स्वतःला विचारा एकदा शांत करू बसून की माझा अभ्यास किती आहे, मी अभ्यासात कमी. तुमच्या मास्टर तुम्हाला कोण आणता माहिती आहे का? मास्टरने जे शिकवलं त्याच्या एक्सपेक्टेशन जास्त मार्क भेटले पोरांना. काऊन? MPSCचे पोरं आहे भाऊ, साधे पोरं नाही आहे. MPSC कशाला पांग घ्यायचं MPSC वाल्यांसोबत? तगडे पोरं आहे ते. खूप फरक असते सरळ सेवा MPSC मध्ये, खूप जमीन आसमानचा फरक आहे. हा फरक दिसला ना तुम्हाला काय तर आता सर 200 मार्क कशी भेटू शकते? पण त्यांच्यासाठी काही नाही आहे. तुम्ही त्या आंदोलनामध्ये प्रियंबल पाहून वाचली, हे तोंडपाठ आहे यांची. संविधान पूर्ण, संविधान अर्थात तोंडपाठ आहे. तुझा विचार करा, कोणाच्या अगेन्स्ट आपण कोणाला म्हणतो ते तर बघा. आपण या प्रेग्नेंट लेडीजला म्हणत आहोत, आपण या एक्सर्व्हिसमॅनला म्हणतो, आपण या दिव्यांगाला म्हणत आहोत, आपण या राज्यसेवा मेन्स कंबाईनच्या मेन्सला म्हणतो. खरं लायकी आहे का आपली? ना माझी लायकी आहे. या लोकांना
यानं सल्यूट होतं, नेहमी सल्यूट आहे लोकांना की हे पेपर देत आहे आज. आता मुद्दा परत एकदा येऊया त्या तलाठी भरतीच्या त्या गोंधळाकडे. आणि मग या गोंधळामधून आता सर्वसाधारणपणे बरेचसे असे विद्यार्थ्यांचे मेसेजेस आम्हाला सुद्धा आलेले आहेत की सर आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे आणि खरं तर आम्ही आता या परीक्षेमध्ये आता कुठेतरी आम्हाला वाटते की आमचं आता होईल आणि यातून आमची सुटका होईल किंवा आता तो विजयश्री जो आपण म्हणतो ते यश जे आपण बघितलेलं आहे ते यश आता टप्प्यात आलेलं असताना त्यांची सुद्धा मनाची धांदल उडालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आमचं होणार नाहीये किंवा या झालेल्या घोटाळ्यामुळे गैरव्यवहारांमुळे आमचं होणार नाहीये त्यांची सुद्धा चिडचिड आता किंवा त्यांच्यातला जो आक्रोश आहे तो सुद्धा महाराष्ट्र पाहतो आहे. तर अशा या म्हणजे अवस्थेमधून आता नेमकं कशा पद्धतीने विद्यार्थी वर्गानं सकारात्मक अप्रोच ठेवून या सगळ्या प्रोसेस नाही. आता ह्याच्यामध्ये सध्या दोन गट आहे. एक गट आहे की ज्याला असं वाटतं की मला 100% नोकरी मिळणार आहे, तो म्हणणार आहे की नियुक्ती द्या. आणि दुसरा गट आहे की जो गैरप्रकार झाला त्याला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमुळे मी मागे पडलो, बाहेर पडलो. तर त्यांना 100% वाटणार की ही परीक्षा रद्द झाली पाहिजे. त्याच्यामुळे आमचा हाच त्याच्याबाबत पाठपुरावा असेल शासनाकडे की या संदर्भात तुम्ही ह्याची चौकशी तुम्ही त्या ठिकाणी करावी आणि पारदर्शकपणे चौकशी करावी. ज्या ज्या सेंटर्सवरती गैरप्रकार झाले त्याच्या ऑलरेडी तक्रारी त्या संबंधित त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्याची चौकशी करावी आणि चौकशी केल्यानंतर जे ह्याच्यात दोषी सापडतील त्यांना बाहेर काढण्यात यावं आणि खालच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वर घेण्यात आलं पाहिजे. तर मला असं वाटतं की कुठं तरी ह्याच्यातनं प्रश्न सुटू शकतो. परीक्षा रद्द केली, तुम्ही लक्षात घ्या 2018 पासून विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि आता 2024 मध्ये कुठेतरी काय म्हणतात शेवटच्या प्रक्रियेत टप्प्यात पार आले. आता पुढे परत आचारसंहितेचा विषय लागणार आहे. आपण सगळ्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे की ह्याच्यातनं कसा मध्य मार्ग काढता येईल. म्हणजे रद्द करा ची बाजू घेणं किंवा नियुक्त्या द्या हे म्हणणं, तर ह्याच्यामध्ये कुठेतरी बोगस आणि ज्यांनी गैरचुकीच्या मार्गाने हे लागले गेले नाही पाहिजेत. जे गरीब आहेत, होतकरू आहेत, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे शासनाने उमेदवार केसेस पडले असेल पण वरून बघत आहे लोक, देव बघत आहे सर्व. अरे भाऊ तुम्ही म्हणता ना आम्हाला एमपीएससी पाहिजे. अरे एमपीएससीचे पेपर निघालेले आहे राज्यसेवेचे. एमपीएससी राज्यसेवेचा पेपर निघाला, आता कंबाईन निघेल, भरा ना फॉर्म. 1.5 लाख फक्त अप्लिकेशन येतात. कारण तुमची फाटते का तेव्हा? दम नाही तेव्हा की फक्त आंदोलन करायचं दम येते? तुमच्या शिक्षकाला द्यायला लावा, बरोबर फडफड चालू राहते याची. तर म्हणा ना राज्यसेवा द्या म्हणा, मेन्स राज्यसेवा मेन्स द्या म्हणा. आहे का हिंमत? प्रीलिम पास करायची हिंमत आहे का? अरे कॉलेज दम द्यायचा असेल ना, दम दाखवता ना तर अभ्यासात दम दाखवा. मी सर्व हे अभ्यासात दम दाखव रे भाऊ. हे असे खूप गुंडे येऊन गेलेले आहे. सर्व गुंड्याचे हाल काय सर्वांना माहिती आहे. कोणी टिकला नाही गुंडा. कंबाईन मेन्स, एसटीआय मेन्स, चालेल हे पोट्टे प्रिलिम देऊन राहिले. किती लाख? हे 9 लाख लोक प्रिलिम देऊन राहिले. अजून 10 लाख लोक आहे ना.